अशोक खरात सारखे भोंदूबाबा राज्यातील गल्लीबोळात अशोक खरातला चौकात फाशी दिली पाहिजे, रवींद्र धंगेकर यांची आक्रमक भूमिका. रत्नागिरीतील 114 ग्रामपंचायतीमधील रिक्त 174 पदांसाठी निवडणूक. ग्रामपंचायत हद्दीमध्ये आचारसंहिता लागू. पोलिसांसाठी हाऊसिंग धोरण राबवा, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली मागणी. मुंबईमधील वडाळ्याच्या भाजप पदाधिकाऱ्याचं कार्यालयाला फोडण्यात. अज्ञातांनी फोडलं कार्यालय. गुढीपाडव्याला झालं होतं कार्यालयाचं उद्घाटन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीला विनंती. खासदारपदी निवड झाल्यानंतर ठाकरे यांच्या शरद पवारांना शुभेच्छा. समाजकारण राजकारण पवारांनी त्या ठिकाणी ठेवलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केला पवारांच्या कार्याचा गौरव. भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अटकेमागे मोठी रणनीती. मुख्यमंत्र्यांनी हलवली होती सूत्र. नाशिक पोलिसांवर विश्वास दाखवून दिली होती मोठी जबाबदारी. महानगरपालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेची पाहणी. या पाहणी दौऱ्यामध्ये अमरावती महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीची आणि परिसराची करण्यात आली पाहणी. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सूर्यकांत पाटील यांचा राजीनामा. उपनिबंधकाकडे दिला राजीनामा. सिडकोच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करा, महेश बालदी यांची मागणी. आज विधानसभेमध्ये सिडकोच्या कारभारावर चर्चा. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.